स्ट्राईकवर असेल ते म्हणजे भरत, नॉन स्ट्राईकला असेल ते म्हणजे मंदार. पहिला चेंडू जातोय तो म्हणजे बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. पहिली चांगली सुंदर अशी सुरुवात भरत साळवी यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू जातोय तेव्हा षटकार. सुंदर असा कमबॅक करतात ते म्हणजे गोलंदाज स्वागत गीते. डॉट चेंडू, 2 चेंडू साधा झाले त्या ठिकाणी. सुंदर असा स्टान्स आहे या ठिकाणी तो म्हणजे भरत साळवी यांचा. थोडासा लेग स्टिकच्या स्टिकवरून स्टान्स घेतात ते म्हणजे भरत साळवी. पुन्हा एकदा हलकासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. सुंदर अशी एक चोरटी धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू 7 धावा. आणि आता मात्र खेळाडूगण विकेटचं पतन. सुंदर अशी सुरुवात कमबॅक करतील ते म्हणजे स्वागत गीते. रुको जरा, सबर करो. बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. थँक्यू डीजे सो मच. आणि आता मात्र नवीन फलंदाज येईल तो म्हणजे सिद्धेश भंडारी. मॅन फ्रॉम वजिरा कोळीवाडा. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे सिद्धेश भंडारी, नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे भरत साळवी. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते म्हणजे स्वागत गीते. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर सुंदर असा कमबॅक केला त्यांनी. महत्त्वाचा असा विकेट त्यांनी माघारी परतवला तो म्हणजे मंदार यांच्या माध्यमातून. आणि आता हा पहिला चेंडू फेस करतील. कॅचेस विन मॅचेस. कॅच छुटा मॅच छुटा असं म्हणतात ते या ठिकाणी नक्कीच अनुभवायला मिळेल का या सामन्यात नक्कीच आपल्याला सामने अंती कळेल. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर सुंदर असं कमबॅक केलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात ते म्हणजे गोलंदाज स्वागत गीते. आणि आता मात्र साइडेस लागून जातोय तो म्हणजे पॉइंटच्या दिशेने चेंडू. षटक संपतंय पहिलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या ते म्हणजे स्वागत गीते. आणि सुंदर असं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत तो संघ म्हणजे रोहित 11. आणि आता येत आहेत ते म्हणजे गोलंदाजी मार्कवर साहिल कदम. सुंदर असा ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न नाही यश. डॉटने सुरुवात करतायत ते म्हणजे साहिल कदम. आणि आता मात्र सुंदर असा फ्लॅट षटकार. थँक्यू सो मच. सुंदर असा फ्लॅट षटकार मारला. पुन्हा एकदा सलग कंटिन्युअस 2 षटकार. थँक्यू सो मच डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20. 3 चेंडू आता मध्ये सलग 2 षटकार आलेले आहेत ते म्हणजे सिद्धेश यांच्या माध्यमातून. सुंदर असा बिगिट करण्याचा प्रयत्नांना प्रत्येक वेळी यश मिळते ते म्हणजे सिद्धेशांना. आणि आता मात्र पुढील चेंडू साहिल टाकतील. आता मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पंच वाईट स्वरूपात धाव घोषित करतायत. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. वेळोवेळी आपल्या कर्णधाराचं रोहित 11च्या प्रत्येक बॅट्समनला मार्गदर्शन मिळते. हेच मार्गदर्शन कोणाचा
4 चेंडू 4 चेंडू 21. थोडस गचाचं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी कॅच होती, महत्वाचा खेळाडू बाद होणार होता, मात्र कॅच सुटते. आतापर्यंतचा दुसऱ्यांदा कॅच सुटते आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे साहिल कदम यांचा. स्ट्राईकवर असेल ते म्हणजे भरत साळवी. सुंदर असा ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न होता साहिल कदम यांच्या माध्यमातून. तितकाच सुंदर असा शॉट खेळण्याचा प्रयत्न तो म्हणजे भरत साळवी यांच्या माध्यमातून. 2 षटकांची पूर्ण होत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 षटक पूर्ण धावा होत आहेत त्या म्हणजे 23. हॅलो 2 ओव्हर 23. धीरज माझ्या प्रेमा तुझी माझी जोड अशी झकास पोरगी पिटली तुझी माझी जोडी. धीरज लोके यांना विनंती आहे की एका आपल्या व्हॉलेंटियर साथीला घेऊन पाण्याचे जार भरावे, पलटी करावे. पाण्याचे जार संपलेले आहे. धीरज लोके विनंती आहे. यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे आम्ही प्रेमाने विनंती करत आहोत. गोखले ग्राउंड असलं असतं तर. धीरज एकाला घे, सोबत घे एकाला, एकटा नको करू. सुबोधला घे, सुबोधला. आणि हा पुढील चेंडू. आणि आता मात्र बघा पुन्हा आतापर्यंत जवळजवळ 3 कॅच सोडत आहेत. स्वागत गीते गोलंदाजी मागवा असेल तेव्हा स्वागत गीते कॅच सुटलेला आहे. कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न होता स्वागत गीते यांचा, थोडंसं नजरअटी दुर्घटना घटी आणि कॅच सुटतोय. आता मात्र हा पुढील चेंडू. लाईन लेन मध्ये फरक पडतोय आणि हा पंच वाईट स्वरूपात चेंडू घोषित करतात. संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 माफ करा. आता मात्र सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न भरत साळवे यांचा. सुंदर अशी चोरटी धाव रनिंग बिटवीन द विकेट आणि या षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. आणि आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय या ठिकाणी. डीजे साऊंड ऑन प्लीज. जाने मेरी जाने मन बचपन 3 ओव्हर 39. मेरा भूल नहीं जाना रे. राहुल सानप हरवलेले आहे. जे कुठेही असेल त्यांनी कन्सोल जवळ संपर्क करायचा. राहुल सानप. थँक्यू सो मच. आणि आता मात्र तितकी सुंदर चपळता, तितकी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट भरत साळवी यांच्या माध्यमातून आपला विकेट जपण्यासाठी, आपला विकेट वाचवण्यासाठी त्यांनी डाय मारण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी डाय यांच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40.
तरुण यांची पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा वाईट चेंडू पंच घोषित करतायत. संघाच्या धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41. नाही तर तू थांबवला डेड बॉल. पंच आपला आपण निर्णय कळवायचा आहे. नो बॉल आहे की डेड बॉल आहे. पंच आपला निर्णय कळवतात. डेड बॉल घोषित करतात या ठिकाणी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. कोणी या निर्णयावरती ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. पंच विकेट गॉन. थँक्यू सो मच DJ. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतात ते म्हणजे प्रशांत. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर असा डॉट चेंडू. चार चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते म्हणजे तरुण. आणि आता मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल ते म्हणजे संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजे 42. 5 बॉल 42. 1 टू गो. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू 42 धावा. आता मग थोडंसं मिस कॉल मिस कम्युनिकेशन होते आणि या ठिकाणी याचा परिणाम भोगावा लागतोय तो म्हणजे विकेटचं पतन. रोहित 11 यांचा पुन्हा एक विकेट जातोय. आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 ओव्हर 42. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती म्हणजे VYK रनर्स या संघातली गोलंदाजांनी. आणि आता येथील गोलंदाज ते म्हणजे सुहास. नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजे ओम. नक्कीच पाहायला लागेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार. आणि पहिलाच बिग हिट. चेंडूचा षटकार DJ. थँक्यू सो मच DJ. 48. थँक्यू DJ. नो +1 आणि विकेट आला त्यामुळे बॉल काउंट असेल. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे पुष्पक पॅकर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. नो +1. अरे नो +1. बघा 2 रन आहेत. नो +1. दुसरी धाव काढताना या ठिकाणी धावची झालेत फलंदाज. वाईड. पंच पुन्हा एकदा वाईड स्वरूपात चेंडू घोषित करतात. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. खेळ थांबवायचा 2 मिनिटं.
धन्यवाद धन्यवाद. सुंदर असा खेळ चालू आहे या ठिकाणी, तो म्हणजे VYK रनर्स विरुद्ध रोहित 11. पुन्हा एकदा वाईड स्वरूपात सलग आतापर्यंत 2 चेंडू वाईड आले आहेत. विनोद राठोड यांचा नक्कीच आता बिगिट करण्याचा प्रयत्न असेल. सलग तिसरा वाईड. बॉलर असतील ते म्हणजे सुहास. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53. खेळाडूगण विकेटचं पतन. बॅटची कडा घेऊन चेंडूला जातोय तो म्हणजे कीपरच्या हातात. थँक्यू DJ. आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत, उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत ते म्हणजे या इनिंगचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजे 53 रन्स. आणि या इनिंगचे शेवटचे उर्वरित 3 चेंडू टाकतील ते म्हणजे बॉलर सुहास. पुन्हा एकदा वाईड. थोडीशी लाईन लेंथ या ठिकाणी मिळत नाही सुहास यांना. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ या षटकामध्ये 4 चेंडू वाईड टाकले आहेत. पुष्पक पॅकर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. टॉससाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. सुंदर असा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय तो म्हणजे बॅट्समन असतील तेजस. सुंदर असा डॉट चेंडू. आणि आता हा शेवटचा चेंडू असेल. आणि षटकार. सुंदर असा शेवट केलाय तो म्हणजे दीपक यांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे थँक्यू सो मच DJ. थोडीशी घाई करायची आहे. VYK रनर्सच्या संघाला विनंती असेल आपण आपले सुरुवातीचे प्रथम फलंदाज या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. तसंच रोहित 11 संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि VYK रनर्स या संघाचे दोन्ही प्रथम फलंदाज आलेले आहेत. आणि आजच्या या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे आपले सन्माननीय श्री शिवानंद शेट्टी साहेब, अध्यक्ष आपला विश्वास संस्था, तसेच माजी नगरसेवक यांचं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच सुचित पाटील
फाउंडर ऑफ आर आर बोरिवली. तसंच अंकित मोरे विधानसभा चिटणीस युवा सेना मागाठाणे विधानसभा. तसंच आजच्या ही स्पर्धा सुंदररित्या पार पडावी यासाठी साऊंडचं जे नियोजनबद्ध केलं ते म्हणजे संस्कृती साऊंड्स अँड डीजे लाईट्स प्रोप्रायटर सौरभ केदार. आणि आता मात्र पहिला गोलंदाज घेऊन आहेत ते म्हणजे ओम. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे फलंदाज अभि आणि नॉन स्ट्राईकला असेल ते म्हणजे तरुण. लक्ष आहे ते म्हणजे 62. 30 चेंडूमध्ये 62 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे VYK रनर्स या संघाला. आणि पाहूया आजचा या सलग तिसरा सामना जिंकणारा संघ ठरतोय का. पहिला संघ तो म्हणजे VYK रनर्स. स्टार्ट. पहिलाच विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी सुरुवात होते. फलंदाज आपल्या संघासाठी खातं उघडतोय तो म्हणजे तरुण. सॉरी माफ करा अभि. आणि आता स्ट्राईक असेल ते म्हणजे तरुण. आता मात्र वाईड स्वरूपात चेंडू डिक्लेअर करतात ते म्हणजे पंच. ओम यांचा असा हा वाईडच्या स्वरूपात चेंडू आणि हा बिग हिट. सुंदर असा षटकार स्टँड अँड डिलिव्हर. तरुणांच्या बॅट मधून निघाला सुंदर असा स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय तो म्हणजे षटकार सीमा रेषा पार. पंच नो स्वरूपात चेंडू घोषित करतात. नो वरती सुंदर अशी एक धाव मिळते ती म्हणजे VYK रनर्सच्या संघाला. आतापर्यंत VYK रनर्स सलग 2 सामने जिंकले आहेत आणि आजचा हा लीग स्टेजमध्ये त्यांचा अंतिम सामना. 3 पैकी 3 सामने जिंकणार का नक्कीच पाहायला आवडेल आणि आजच्या या स्पर्धेतील पहिला संघ ठरेल. जर 3 पैकी 3 सामने जिंकले तर तो म्हणजे VYK रनर्स. आणि हा पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर षटकार. Kashilale, wahitikale hoyate, nage tangale, tonkashilale, hakisitale hoyate, wakatankale, honkashilale, wahitikale hoyate, nage tangale, tonkashilale, hakisitale. Honkashilale, wahitikale hoyate, nage tangale, tonkashilale, hakisitale hoyate, wakatankale, honkashilale, wahitikale hoyate, nage tangale, tonkashilale, hakisitale hoyate, we are wakana nahi piwi nakasejine hoyate. Wakatankale, honkashilale, wahitikale hoyate, nage tangale, tonkashilale, hakisitale hoyate, wakatankale, 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 we are wakana, we are wakana, we are wakana, we are wakana hoyate. पुन्हा एकदा नो स्वरूपात चेंडू येतो तो म्हणजे ओम यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 रन. नवीन फलंदाज असतील ते म्हणजे ऋषी. पुन्हा एकदा षटकार. पाच चेंडू 24 धावा. सुंदर असा डॉट चेंडू. आता मात्र कमबॅक करतात ते म्हणजे गोलंदाज ओम. हॅलो हॅलो. VYK रनरच्या ओनरला घाम येते.
मॅच हरताना किती पाहिजे वासू प्रशांत ना वासू प्रशांत किती पाहिजे ओव्हर कॅन्सल केली माझी ह्याची झाली ओव्हर पूर्ण किती पाहिजे 24 झालं 24 ना 26 किती बॉल 38 24 38 बोल बोल 23 बॉल हॅलो फलंदाजी करताना विवाहिकरणाचे फलंदाज गोलंदाजी करायचा आपले वासू प्रशांत उत्कृष्ट चेंडूवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भरत सावे यांच्यावर उत्कृष्ट असं रनआउट साठी केलेला प्रयत्न पण हा असफल ठरलेला आणि वासू यांचा तिसरा चेंडू ओ गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि ओ परत एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण दोन्ही क्षेत्ररक्षणाकडून आणि सामन्याचं गणित जे काय आहे ते 27 धावा दुसरं षटक 27 धावा चौथा चेंडू आणि हा चौथा षटक उत्कृष्ट असा चेंडू गंडवलेला असं काहीसा फलंदाजाला तरुण यांना 4 चेंडू 5वा चेंडू मारा करतील ते आपले तरुण वासो यांचा उत्कृष्ट असा षटकार तरुण यांच्याकडून उत्कृष्ट षटकार सीमा फार अशा तऱ्हेने हा षटकार गेलाय मॅन फ्रॉम एक्सरगाव धाव संख्या झालेली आहे ती 33 धावा या षटकारला शेवटचा चेंडू घेऊन येते आपले वासू ओ थांबवलेला चेंडू ऍक्टिंग चेंडू आणि हा उत्कृष्ट चेंडू आणि या चेंडू टळला असं उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि अशा तऱ्हेने बॉल अडवलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 34 आणि षटक झाले ते दुसरं षटक संपूर्ण धाव संख्या झाली ती 34 आणि तिसरं षटक घेऊन येते आपले सिद्धेश भंडारी उत्कृष्ट असा चेंडू उत्कृष्ट असं षटकार या गोलंदाजीला पहिल्या चेंडूला हा षटकार आलेला आहे आणि षटकारले दुसरा चेंडू सिद्धेश भंडारे यांचा तरुण यांना आणि पुन्हा एकदा षटकार दुसरा चेंडू दुसरा षटकार आणि त्याला त्वरा करा सामना लवकर संपवायचे आपल्याला पंच थांबवू नका सामना आपल्याला लवकर संपवायचे तिसरे षटक फलंदाजीसाठी घेऊन येते सिद्धेश भंडारे यांचा तरुण यांना बॅक टू बॅक 2 षटकार आणि या षटकाराला 1 रनासाठी 1 धाव तिसरे षटक धाव संख्या झालेली आहे ती 47 3 षटक 47 3 चेंडू 47 ओ उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण भरत साहेब यांच्याकडून पंच आणि हा झेलपास झालेला आहे फलंदाज झेलपास झालेला आहे आणि दुसरा फलंदाज आलेला आहे तो सुहास
आणि बॅक टू बॅक 2 सिक्स देऊन सुद्धा चौथ्या चेंडूवरती झेलबाद झालेला आपला फलंदाज. 5वा चेंडू घेऊन येत आहे आपल्या तरुण फलंदाजासाठी. चला मॅच लवकर लवकर चालू करा. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. विशाल यादव जिथे असेल तिथे त्वरित समालोचक प्रथमेश खोत पुढील सामन्याचा टॉस करून घ्यावे. केला पुष्पक पॅकर्स विनिंग द टॉस अँड चॉईस टू फील्ड. 49 धाव संख्या 49, 3 षटक 49, 49 धावा, 3 षटक 49 धावा. प्लीज. आणि चौथं षटक घेऊन येते आपल्या चौथं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते आपले वासू. स्वतःसाठी दुसरं षटक घेऊन येते आपलं वासू आणि संघासाठी चौथं षटक. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज YK रनर्स यांना. आणि वासू यांचा पहिला चेंडू बघू. उत्कृष्ट असं चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 52, 52 रन. सुंदर असे 3 चेंडू टाकले ते म्हणजे प्रशांत यांनी सलग 3 चेंडू 3 धावा. आता मात्र 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. आणि आता हा सुंदर असा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन सरसा होतो म्हणजे यष्टिरक्षाच्या हातामध्ये. आता मात्र मॅच 8 चेंडू 10 धावांची गरज. आणि सुंदर असा स्टँड अँड डिलिव्हर. आता मात्र 7 चेंडू 4 धावांची गरज. मॅच एक औपचारिकता राहिलेली दिसते. आता 7 चेंडू 4 धावांची गरज. VYK रनर्स तिसरा सामना देखील जिंकणार का पाहायला नक्कीच आवडेल. आणि हा पुढील चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट स्वरूपात चेंडू जाईल. पंच स्वैर नावाचा घोषित करतायत. आता मात्र 7 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल ती म्हणजे VYK रनर्सला. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे सुहास. आणि हा सुंदर असा डायरेक्ट थ्रो होता. पंचांचा निर्णय विकेट. थँक्यू सो मच DJ. आता मात्र 4 चेंडू 6 चेंडू 3 धावांची गरज असेल. आणि आता स्ट्राईकवर येतील ते म्हणजे नवीन फलंदाज स्वागत गीते संघाचे कर्णधार. आणि गोलंदाजी मार्कवर असतील ते म्हणजे तेजस. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी असं 5वं षटक टाकतील. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे स्वागत गीते. नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे तरुण. आणि बघा या सामन्यामध्ये तरुणांची उत्कृष्ट अशी खेळी सुरुवातीपासून आपल्या संघासाठी विजय असा योगदान देत आहेत. महत्त्वपूर्ण असं योगदान.
आणि आता ही शेवटचा षटक 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल आपण थोडं बाहेर जायचं आहे आणि पुढील सामना चालू करायचा आपल्याला लवकरात लवकर, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. आणि आजचा हा पुढील सामना तो म्हणजे पुष्पक पॅकर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. पुष्पक पॅकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रॉयल स्ट्रायकर्सच्या संघाला विनंती असेल आपण आपले 2 फलंदाज पाठवून द्यायचे लवकरात लवकर. वेळाभावी आपल्याला हा सामना लवकरात लवकर सर्व संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. पंचांना देखील तितकीच महत्त्वाची विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर सामने संपून घ्यायचे आहेत.